भगवान श्री श्रीधर स्वामींचा चातुर्मासातील दिव्य संदेश. आनंदो ब्रह्मेति व्यजानात आनंदाध्येव खल्विमानी भूतानि जायन्ते आनंदेन जातानि जीवन्ति आनंदम प्रयंतभी संविशन्ति. या जगाचं कारण ब्रह्म आनंद रूपच आहे. त्या आनंदापासूनच खरोखर या अखिल स्थिरचर विश्वाची उत्पत्ती झाली. अशी ही उत्पन्न झालेली सर्व सृष्टी त्या एका आनंदानेच जगून आहे. आपल्या मूल कारण आनंदाकडेच या अखिल सृष्टीची धाव आहे. शेवटी सर्व सृष्टी त्या आनंदरूपात प्रविष्ट होऊन त्यातच एकरूप होऊन जाते, असे श्रुतीचे सांगणे आहे. हा शोध खरोखर मूलग्राही आहे. अंतिम शोध हाच. यापेक्षा मोठा शोध न भूतो न भविष्यती. इथे सर्व शोधांची परिसमाप्ती आहे, पूर्णता आहे, उद्दिष्टांची पूर्ती आहे. याच ठिकाणी जगाच्या प्राप्तव्याची हाव शांत होते. अहर्निश प्रयत्नशील असणाऱ्या मनाच्या सुखाची तहान पूर्णपणे इथेच भागते. या एका सुखाच्या अचूक शोधाने जगाच्या अहमहमिकेचा अंत होतो, जळफळ नष्ट होते, विकार निर्विकार होतात. जग जे समरांगण झालेले असते ते आनंदात विरून राहण्याचे एक पवित्र ध्यानक्षेत्र होते. या शोधाने जगातले दुःख मावळते, शोक नाहीसा होतो, उणीव कशी ती भासत नाही. श्रीमंतापासून 18 विश्वे दरिद्री मनुष्यापर्यंत सर्वांचेच जीवन नितांत शांतीचे, नित्य तृप्तीचे, अचल समाधानाचे, सर्व समानतेच्या अनंत सुखाचे, अगदी त्या सत्य सुखाचे होते, यात कसलीही शंका नाही. या कश्चित सौख्य हेतोस्त्री जगती यतते नैव दुःखस्य हेतोः. तिन्ही लोकात सुखाकरिताच कोणीही प्रयत्न करताना आढळेल असे आचार्यांनी सुखम लब्ध्वा करोति ना सुखम लब्ध्वा करोति या वैदिक सिद्धांताचाच आपल्या शब्दात आविष्कार करून जगापुढे ठेवला. श्रुतीचे यो वै भूमा तत्सुखम नाल्पे सुखमस्ति भूमैव सुखम भूमात्वेव विजिज्ञासितव्य इति. अनंत अपार सुखच एक खरे सुख. काजव्याच्या प्रकाशाप्रमाणे मिळमिळणारे अल्प वैषयिक सुख सुखच नव्हे, अपार अनंत तेच खरे सुख. म्हणून खऱ्या सुखाचा परिचय श्रुती करून देत आहे. यत्र नान्यत् पश्यति नान्यत् शृणोति नान्यद्विजानाति स भूमा भूमैव सुखम. पाहण्यास, ऐकण्यास आणि जाणण्यास जेथे एका सुखाव्यतिरिक्त अन्य म्हणून काहीच असत नाही, असे अद्वितीय सुखच खरे सुख आहे. असा अखिल मानवाकरिता श्रुतीने दिलेला सुखाचा संदेश आहे. धर्मे पृष्ठे मनुर्ब्रह्मा जगतः कारणं वदन् आत्मज्ञानं परम धर्मं वित्तेति व्यक्तमुक्तवान. एकत्र मिळालेल्या महर्षींनी धर्म म्हणजे काय म्हणून विचारले असता ब्रह्म जगाचे मूळ स्वरूप आहे म्हणून सांगून ते ब्रह्मात्मज्ञान करून घेणे हा मनुष्याचा श्रेष्ठ धर्म होय, असे मनूने स्पष्ट कळवले आहे. भगवन सर्व वर्णानां यथावदनु पूर्वशः अंतरप्रभवानां च धर्मान्नौ वक्तुमर्हसि ही मनूजवळ इतर महर्षींची पृच्छा आहे. यात त्यांनी मुख्य वर्ण व पोटजाती यांचे जन्म, धर्म आणि कर्म आम्हाला तू सांग म्हणून मनूजवळ प्रार्थना केली आहे. आधी ब्रह्मात्मज्ञानाचे निरूपण करून मग वर्णाश्रम धर्म, पोटजाती आणि त्यांचे धर्मकर्म सांगितले असल्यामुळे प्रथम सर्वांनी आत्मज्ञान करून घेऊन मग आपापल्या वर्णाश्रमाप्रमाणे जातीधर्माप्रमाणे वागावे असा यातून निष्कर्ष निघतो. ज्ञानरहित तळमळ जाणार नाही असे श्री समर्थांप्रमाणेच मनूलाही वाटते. चातुर्वर्ण्य वेदप्राप्त नाहीत असे म्हणणे निराधार आहे. चातुर्वर्ण्यं त्रयो लोकाश्चत्वारश्चाश्रमाः पृथक् भूतं भव्यं भविष्यञ्च सर्ववेदात प्रसिद्ध्यति. ब्राह्मणादी क्रमाने 4 वर्ण,
ब्रह्मचर्यादी क्रमाने 4 आश्रम, स्वर्ग, मृत्यू, पाताळ हे 3 लोक, वर्तमान, भूत, भविष्य सर्वच देवांनी वेदांपासून निर्माण केले. आत्मज्ञानम तितिक्षा च धर्मः साधारणो नृप. इज्जाचारदमा हिंसा दाने स्वाध्याय कर्म च अयम तु परमो धर्मो यद्योगेनात्मदर्शनम. इत्यादी वाक्य आत्मज्ञानच मनुष्याचा मुख्य धर्म होय हे सुचवतील. श्री समर्थांनीही सकळ धर्मा माझी धर्म, स्वरूपी राहणे हा स्वधर्म असंच सांगितलं आहे. जन्माद्यस्य यतः हे चराचर विश्व ज्या आनंदरूप ब्रह्मापासून निर्माण झालंय ते याचे मूळ स्वरूप होय. तेव्हा त्या आपल्या स्वरूपाच्या परिज्ञानाने असणे हा प्रत्येकाचा स्वधर्म होतो. हे कोण नाकबूल करील? ज्ञेयं यत्तत् प्रवक्ष्यामि यज्ञात्वामृतमश्नुते अनादि मत्परम ब्रह्म न सत्तन्ना सदुच्यते. इथे जाणण्यासारखे एक परब्रह्मच आहे. देहो देवालयः प्रोक्तः स जीवः केवलः शिवः त्यजेत ज्ञाननिर्माल्यं सोऽहं भावेन पूजयेत. देवपूजनाचा विधीही पण असाच ज्ञानप्रधान आहे. देह देवालय आहे आणि जीव हा सदाशिव आहे. तेव्हा अज्ञान निर्माल्य काढून टाकून आनंदरूप परमात्माच माझे यथार्थ रूप आहे या ऐक्यानुभवाने देवपूजा करावी अशी ज्ञानोत्तर उपासना सांगितली. ज्ञानोदयादुध्वं भवतु शास्त्ररक्षणम. म्हणजेच ज्ञानोदयानंतर शास्त्राचे पालन म्हणजे कर्म उपासनेचे आचरण करणे हे वैदिक धर्माचे रहस्य आहे. यतो वा इमानी भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ति यत् प्रयन्त्यभि संविशन्ति तद्विजिज्ञा सस्वतद्ब्रह्मेति असे श्रुतींचे सांगणे आहे. या मंत्राने ब्रह्मस्वरूपाचा परिचय श्रुतीने करून दिला आहे. हे सर्व कार्यजात जिथून निर्माण होते, झालेला सर्व प्राणीवर्ग ज्याच्यामुळे जगतो, सर्व दृश्य ओसरून गेल्यानंतर सर्व जीव विश्रांतीकरिता सुषुप्ती अवस्थेत ज्या एका स्वरूपाकडे धाव घेतात आणि आत्मज्ञानाने सर्व प्राणी शेवटी ज्या सर्वतोव्याप्त अद्वितीय स्वरूपात एक होऊन जातात तेच ब्रह्म म्हणून तू जाण, असे श्रुती माऊलीने कळवले आहे. यल्लाभान्न परो लाभः यत्सुखांना परम सुखम यज्ञानान्न परम ज्ञेयम तद्ब्रह्मेत्यवधारयेत. ज्याच्या समान अधिक लाभ नाही, ज्याच्या समान अधिक सुखही नाही, ज्याच्या समान अधिक ज्ञेयही नाही आणि ध्येयही नाही ते ब्रह्म जाणावे. स योह वै तत्परम ब्रह्मवेद ब्रह्मैव भवति तद्ब्रह्माह मिति ज्ञात्वा ब्रह्मैव भवति स्वयं. श्रवण मनन निजध्यासाने जो कोणी ते आनंदरूप ब्रह्ममी म्हणून निश्चयाने जाणतो तो तद्रूप होतो, असे श्रुतीचे सांगणे आहे. जे अन्य साधन निरपेक्ष अन्यशून्य असते, ज्याहून श्रेष्ठ असे दुसरे काहीही नसून जे सर्वाहून निरवधी श्रेष्ठ असते ते सुखच आनंद म्हणवून घेते. सच्चिदानंद स्वरूपम ज्ञात्वा आनंदरूपा या स्थितीही सैव सुखम. सच्चिदानंद स्वरूपाचा साक्षात्कार झाल्यानंतर जी एक निरंकुश तृप्तीची, नितांत शांतीची, निरवधी आनंदाची स्थिती बाणते त्या जीवनमुक्त स्थितीचेच सत्य सुख असे नाव आहे. नात्मलाभात परो लाभः या निजरूपाचा लाभ होणे हाच खरा लाभ होय. याहून जास्त असा लाभ दुसरा कोणताही नाही. आनंदाची प्राप्ती हेच सर्वसामान्य मानवध्येय झाल्यानंतर त्याच्या प्राप्तीच्या त्यागमय साधनातून आपल्या उन्नतीचा मार्ग आक्रमणे मनुष्याचे कर्तव्य ठरते. प्रपंचा प्रवर्तकम लयोन्मुखीकरणम साधनम. जागतिक सुखाची ओढ न लावणारे, मनाचा लय साधणारे एक आत्मज्ञानच खऱ्या सुखाच्या प्राप्तीचे अचूक असे साधन आहे. खरा आनंद हा स्वसत्ताक चिन्मात्र रूप आहे. त्याची प्राप्ती म्हणजे तद्रूपता.
तद्रूपतेतच खऱ्या आनंदाची प्राप्ती आहे. केवळ आनंदच एक परमात्मरूप होय. तेच या चराचराचे मूळ. तद्रूपतेने राहणे हाच प्रतिप्राणी पदार्थांचा मूळ स्वभावधर्म होतो. या निस्फूर्तिक निश्चल आनंदावर जे काही स्फूर्तियुक्त, काल्पनिक अथवा आकारदृश्य भासत असेल, ते सर्व मूळ रूपाने एक आनंद मात्र आहे असा निश्चय राखून प्रत्येक वृत्तीतून आणि दिसून येणाऱ्या प्रतिप्राणी पदार्थातून आनंदघन स्वरूपाचा अविच्छिन्न अनुभव ठरून तो अखंड प्रकाशू लागला की स्वरूप साक्षात्कार झाला म्हणूनच समजावे. ब्रह्मवेदम विश्वमिदं वरिष्ठम, हे सर्वही विश्व ब्रह्मरूप आहे. दृष्टी ज्ञानमयी कृत्वा पश्येत ब्रह्ममयम जगत. दृष्टी ज्ञानरूप करून अखिल विश्व ब्रह्ममय बघावे. दृश्यम ह्य दृश्यताम नीत्वा ब्रह्माकारेण चिंतयेत. मूळ स्वरूपाने आनंद मात्र जगत उरवून त्याचे नामरूप न आठवता त्याच्या ब्रह्माकारतेचे चिंतन करावे. जाणीव आनंदरूप झाली आणि इतर काही स्मरले नाही, म्हणजे जे उरते तोच एक आनंद. हा आपल्या अस्तित्वाने एकच असतो आणि वृत्त्यात्मक ज्ञान नाहीसे झाले म्हणजे तो स्वतःच जाणीवरूप होतो. तात्पर्य: ईशावास्यमिदं सर्वम यावरील श्रीमद शंकराचार्यांच्या भाष्याप्रमाणे अखिल दृश्य आणि चिंतनात्मक बाह्यांतर प्रपंच केवळ आनंदरूपाने करविणे हा असा सत्यस्थितीने राहण्याचा अभ्यास आहे. तज्जलानीती शांत उपासित हा मंत्रही याच आशयाचा आहे. जग हे आनंदापासून झाले आहे म्हणून आनंदरूपच आहे. त्यात ऐक्य पावणारे म्हणूनही आनंदरूपच आहे आणि त्यामुळे चालणारे म्हणूनही आनंदरूपच आहे. या निश्चयाने या शांत, निर्विकल्प, चिन्मात्र, निश्चल, अद्वितीय, आनंदरूप परब्रह्माची स्वस्थपणे उपासना करावी. स्वतः सिद्ध आनंदात विरून तद्रूप अनुभवाने उरावे असे खऱ्या सुखाच्या प्राप्त्यर्थ साधनश्रुतीने सांगितले आहे. तस्य नेतीति आदेशः, त्या आनंदाचा अनुभव येण्याकरता हे नव्हे म्हणून अद्वितीय आनंदाव्यतिरिक्त भासणाऱ्या आणि दिसणाऱ्या सर्व कार्यकारणाचे निराकरण करून शेवटी जो स्वमात्र आनंद उरतो त्यालाच स्वपररूपाने उरवणे, त्या एका आनंदरूप जाणीवेव्यतिरिक्त काही नच स्फुरू देणे आणि शेवटी त्या आनंदरूपाने असणे हा परमेश्वर प्राप्तीचा अंतिम उपाय आहे. आनंदाचा अखंड अनुभव टिकून राहून जाणीवेत आनंद मात्रताच अखंड अनुभूत होऊ लागली म्हणजे स्वरूपस्थिती बांधली असे समजावे. निर्विकल्पाच चिन्मात्रा वृत्तिः प्रज्ञेति कथ्यते, सा सर्वदा भवेद्यस्य स जीवनमुक्त उच्यते. या श्लोकात जीवनमुक्तांची स्थिती वर्णिली आहे. निर्विकल्प अशी ज्ञेयशून्य ज्ञानमात्र स्थिती प्रज्ञा म्हणविते आणि अशी ऋतंभरा प्रज्ञा ज्याची सदाच असते तो स्थितप्रज्ञ अथवा जीवनमुक्त असतो. निमिषार्धम न तिष्ठन्ति वृत्तीं ब्रह्ममयी विना, एक क्षणसुद्धा ब्राह्मी वृत्तीविरहित तत्वज्ञानी राहत नाही. पुंखानुपुंख विषय क्षण तत्परोपी ब्रह्मावलोकनम धियम न जहाती योगी. अनेकानेक विषय पाहत असताना देखील ब्रह्मस्वरूपाची आठवण तो विसरत नाही. यथापकृष्टम शैवालम क्षणमेकम न तिष्ठती, आवृण्णेति तथा माया प्राज्ञं वापी बहिर्मुखम. बाजूला सारलेले शेवाळे एका क्षणात पुन्हा पाण्याला झाकल्याप्रमाणे बहिर्मुख झालेल्या ज्ञानी माणसाला देखील आवरणरूप माया झाकून टाकते. म्हणून प्रमादो ब्रह्मनिष्ठायाम न कर्तव्य कदाचन. एक क्षणभर सुद्धा ते आनंद स्वरूप विसरून राहू नये. सुप्तेरुत्थाय सुप्त्यन्तं ब्रह्मैकं प्रविचिन्त्यताम्, दधान्नावसरः क्वापि कामादी नामनागपि. झोपेतून उठल्यापासून तो पुन्हा झोपेपर्यंत अद्वितीय आनंद स्वरूपाचेच चिंतन करावे.
कामादी वृत्तींना प्रवेश करण्यास थोडा सुद्धा अवकाश उरवू नये असे उपनिषदांचे सांगणे आहे. भिन्नत्व, अनेकत्व हे सर्व मावळून टाकून अद्वैत आनंदरूप होऊन राहणे जीवनाचे इतिकर्तव्य आहे. तद्भूतयोनीं परिपश्यन्ति धीराः. ज्ञानी या सर्व जगाचे आनंदरूप कारणच केवळ बघत असतात, असे श्रुती म्हणते. आनंद स्वरूपाच्या भानात्मक चंचल वृत्तीचा प्रादुर्भावच न होऊ देता केवळ आनंदच होऊन राहणे आणि वेगळे कसलेच भान म्हणून न होणे, अशी ही निष्प्रपंच आत्मस्थिती आपल्याला साधावयाची आहे. ब्राह्मी स्थिती ती हीच. यदा पश्चावतिष्ठन्ते ज्ञानानी मनसा सह बुद्धिश्च न विचेष्टती तामाहुः परमां गतिम. ज्यावेळी श्रोत्र आदी 5 ज्ञानेंद्रिय आणि अंतःकरणाचे स्फुरणसुद्धा केवळ आनंद स्वरूपात समरसून असते आणि आनंद स्वरूपाच्या निश्चयाची वृत्त्यात्मक झुळूक सुद्धा असत नाही, अशा घनदाट आनंद स्वरूपाच्या निबिड अवस्थेला परमगती असे म्हणतात. आपल्याला एक आनंदरूपच होऊन बाकी कसलेच भान उरू द्यावयाचे नाही. जीवनाचे व जन्माचे उद्दिष्ट ते हेच आहे. आनंद स्वरूपाची स्मृतीसुद्धा आभासमय दृश्य निर्माण करून आपली आनंदघन स्थिती झाकून टाकते. असे झाले तर कामक्रोधादिकांना वश होऊन वागणे हे किती अधोगतीचे आहे याची कल्पना तरी कुणाला करवेत? यदा सर्वे प्रमुच्यन्ते कामायेस्य हृदि स्थिताः अथ मर्त्यो मृतो भवत्यत्र ब्रह्म समश्नुते. ज्यावेळी हृदयात अंकुशाप्रमाणे रुतलेल्या अखिल कल्पना नष्ट होतील, त्याच वेळी अमृत स्वरूपाची प्राप्ती होते. याच ठिकाणी त्या अद्वितीय आनंदरूप ब्रह्मतत्वाची प्राप्ती होते, असे श्रुतींचे सांगणे आहे. अन्य कोणत्याही जाणीवेचा विषय न होता जाणीव चिद्रूप आनंदघन स्वरूपात समरसून गेली की अशी ही आत्मस्थिती म्हणून घेते. यतो निर्विषयस्यास्य मनसो मुक्तिरेष्यते अतो निर्विषयम नित्यम मनः कार्यम मुमुक्षुणा. ज्या अर्थी निर्विषय जाणीवेने मुक्ती लाभते, त्या अर्थी जाणीव निर्विषय करून ती आनंदघन स्वरूपाशी एकरूप करून ज्ञानरूप आनंदच एक होऊन राहणे म्हणजे आत्मस्थिती. स्वरूपावस्थितिर्मुक्तीस तद्भ्रंशो हंत्ववेदनम. अशी स्वरूपस्थितीच मुक्ती मी म्हणून तिथे आपल्या जाणीवेची थोडी झुळूक वाहिली तरी स्वरूपच्युती होते, असे जर आहे तर हे मानवा, मी देह मानून कामक्रोधादिकांचे विकारी जीवन कंठीत रागद्वेषांनी झळफळीत परद्रव्य परकांता यांचा अभिलाष करणे आणि आपल्या अपस्वार्थाकरिता दुसऱ्याला पिळवून अथवा त्याला नाहीसा करण्याची हाव धरणे म्हणजे ही किती तुझी अधोगती, याचा तूच विचार कर. नराचा नारायण बनावयाचे टाकून नरकाभागी होणे हे किती अधोगतीचे आहे. जगात कशाला रडे माजावीत, कशाला न्यायालये असावीत, कशाला अनितीने वागावे, कशाला दुसऱ्याला दुःख द्यावे, कशाला दुसऱ्याच्या स्वत्वाचे अपहरण करावे, कशाला दुसऱ्याच्या नाशाची इच्छा बाळगावी. बा, नराचा नारायण हो पाहणाऱ्या मानवा, तुला ॲटम बॉम्ब, हायड्रोजन बॉम्ब, संहारक अग्निबाणादी मिसाईल्स यासारखे शोध कशाला पाहिजेत? बा मानवा, असे हे दैवी कृपेचे आनंद साम्राज्य सोडून तू दुःखमय जीवन कंठून का दीन होतोस? आनंद मात्र स्थिती हीच सहजावस्था आहे, हे कधी विसरू नको. तदेवमात्मबुद्धी प्रकाशम मुमुक्षुर्वै शरणहम प्रपद्ये. मोक्षाची इच्छा बाळगणारा मी दयाळू देवाला शरण जातो म्हण आणि देवाची प्रार्थना कर. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतम गमय. मला असत्यापासून सत्याकडे पाठव, तमापासून स्वप्रकाशाकडे पाठव आणि या मृत्यूपासून अमृताकडे पाठव म्हणून अभेद दर्शनम ज्ञानम ध्यानम निर्विषय मनः स्नानम मलोमलत्यागः शौचम इंद्रिय निग्रहः.
आनंद स्वरूप परमात्म्याशी होणारे अभेद दर्शनच ज्ञान, निर्विषय मन होणेच ध्यान. कामादी विकारांचा मळ जाऊन मन शुद्ध होणे हेच स्नान. आणि इंद्रियांचा निग्रह, पवित्रता असे तुला वेदांचे सांगणे आहे. इकडे तू लक्ष देशील का? तुझे असे सुशांत, परमपवित्र आणि मंगलमय आनंदरूप जीवन ज्या दिवशी होईल तोच सुदीन. त्याकरिता तुला प्रयत्न करणे नको का? निवृत्ती मार्गाचा म्हणजे संन्यासाचा गगनभेदी परमोच्च मार्ग तुला पेलत नसेल, तर यथोक्त गृहस्थाश्रमाच्या प्रवृत्तीचे धोपट मार्ग तरी सोडू नको. न सुराम पिबेत न कलजम भक्षीत नोपयात परस्त्रियम न हिंस्यात सर्वभूतानी. मद्य पिऊ नये, मांस खाऊ नये, परस्त्रियांची अभिलाषा धरू नये, कुणालाही दुखवू नये असा वेदांचा साधा उपदेश तरी मान. परदारा, द्रव्य, भूमी अभिलाषू नकोस. निर्व्यसनाचे पवित्र जीवन चालव. परोपकारी पावन चारित्र्य राख. सत्कामाचे पवित्र आयुष्य घालव. परस्त्री मातृसमान मान. परद्रव्य विषाप्रमाणे समज. परहिंसा म्हणजे स्वनाश असे ओळख. देव, गुरु, वेद, गो, प्रतिमा यांची सच्चिदानंद परमात्म्याच्या भावनेने पूजा कर. धर्ममार्गाने वागून संपादलेल्या द्रव्यांचा विनियोग स्वकुटुंब भरण, परिजन पोषण, दिनजन रक्षण, देव गुरुसेवा यात कर. देवमाणूस होऊनच जग. द्वामिवावथ पंथानौ यत्र वेदाः प्रतिष्ठिताः प्रवृत्ती लक्षणो धर्मो निवृत्तिश्च विभाविताः. वेद प्रतिपाद्य असे हे प्रवृत्ती निवृत्त्यात्मक दोनच मार्ग आहेत. या दोन मार्गांचेच वेद प्रतिपादन करतात आणि निषिद्ध मार्गापासून सोडवतात. ज्याला म्हणून दुःखाचा कधीच स्पर्श होत नाही तो एक आनंद आहे. दुःखाचा अजिबात संपर्क नसलेल्या केवळ आनंदाच्या प्राप्तीकरिताच आपले जीवन मुसावलेले आहे. हा अखिल मानवजातीचाच निश्चय असावयाला पाहिजे. या आनंदाचा शोध लावण्याची जग ही एक प्रयोगशाळा आहे. या जगाच्या प्रयोगशाळेत मुख्यतः अशा निर्भेळ सुखाच्या प्राप्तीची अचूक साधने आणि वेदमतानुसार त्यांचे यथायोग्य परिशोधन धीम्या बुद्धीने व्हावयाला हवे. इतर भौतिक शोध किती झाले आणि लागले तर ते सर्वही नाशावधी आहेत. शाश्वत सुखाची प्राप्ती त्यायोगे कधीच होऊ पाहत नाही. नित्यम निरुपाधिकम निरतिशयम यत्सुखम स आनंदः असा आर्यांचा वैदिक सिद्धांत आहे. कधीच नष्ट न होणारे, अन्य कसल्याही पदार्थापासून अथवा साधनापासून उपलब्ध न होणारे आणि पराकाष्ठेचे जे अपार अनंत सुख तोच खरा आनंद आहे, असा शोध वेदाच्या सहाय्याने आर्यांनी लावला आणि या आनंदाच्या प्राप्तीने ते कृतकृत्य झाले. एषोस्य परमानंदः म्हणजे ज्ञानाला इतर मनुष्य जातीपासून वेगळा पाडते आणि ब्रह्मविदाप्नोती परम, ब्रह्मज्ञानी असा निरवधी आनंद प्राप्त करून घेतो. म्हणजे आर्यांच्या आनंदाची प्राप्ती करून घ्यावयाची झाल्यास ब्रह्मज्ञान हे त्याचे साधन श्रुती सांगते. ब्रह्मज्ञान हे आर्यांचे सुखसाधन म्हणून अनुषंगाने आर्यांच्या जीवनाची ही श्रुती ओळख पटवून देते. आर्याला भारत असे एक दुसरे नाव आहे. भारूप आत्मा सर्वगतः तस्मिन् रमत इति भारतः अथवा भा ब्रह्मविद्या तस्याम रमत इति भारतः. भा म्हणजे ब्रह्मविद्या, त्या ब्रह्मविद्येतच सदैव रममाण असणारा भारत असा भारत शब्दाचा अर्थ आहे. आर्या अत्रावर्तन्त इति आर्यावर्तः. जीवनकोटीतील श्रेष्ठ मुमुक्षु ज्या ठिकाणी जन्माला येतात तो देश अशी ही आर्यावर्त शब्दाची व्युत्पत्ती आहे. एतद्देशप्रसूतस्य सकाशाद् अग्रजन्मनः स्वं स्वं चरित्रं शिक्षरेन् पृथिव्यां सर्वमानवाः. या देशात जन्माला आलेल्या ब्रह्मनिष्ठ ब्राह्मणाच्या मार्गदर्शनाखाली
अखिल जगातील मानवांनी मानवी दिव्य जीवनाचे पाठ घ्यावेत, असे मनोर्भवाहा मानवाहा मानवकुळाच्या आदिपुरुषाने मनूने सांगून ठेवले आहे. इंडिया इज द मदरलँड ऑफ फिलॉसॉफी अशी भारत देशाची कीर्ती आहे. तत्वज्ञानाचा माहेरवास या दृष्टीनेच भारत देशाची उत्पत्ती परमेश्वरानेच केली. हिमालयात समारभ्य यावत इंदू सरोवरम तम देवनिर्मितम देशम हिंदुस्थानम प्रचक्षते. भारत, आर्यावर्त, हिंदुस्थान अशी कित्येक एकार्थबोधक नावे हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत व्यापून असणाऱ्या अशा या देवनिर्मित पुण्यपावन प्रदेशाची आहेत. दुर्लभम भारते जन्महा, धन्य धन्य जो की या भारत देशात जन्माला आला. या भारतीयांच्या धर्माला वैदिक धर्म असे जसे एक नाव आहे, तसेच याला दुसरे एक वैदिक धर्माचा अर्थ उकलून दाखवणारे सनातन धर्म असे नाव आहे. सना आतनोतीतिही सनातना. अमरकोशाच्या अव्ययवर्गात या सनानित्ये असा 17व्या श्लोकांच्या दुसऱ्या पंक्तीला प्रारंभ झाला आहे. सना हे अव्यय अर्थांचे म्हणणे शाश्वत या अर्थाचे आहे, असे यात सांगितले आहे. शाश्वत सुखाचा अथवा शाश्वत सुखरूपी परमात्म्याचा प्रचार करणारा धर्म असा सनातन धर्माचा अर्थ होतो. ना वेद विन्मनुते तम बृहंतम असा या धर्माचा सिद्धांत आहे. वैदिक सिद्धांत समजून न घेतलेला माणूस त्या ब्रह्मतत्वाचा अथवा शाश्वत सुखरूप परमात्म्याची ओळख करून घेऊ शकत नाही. असे या धर्माचे मृदू मधुरपण छातीठोकपणे उघड सांगणे आहे. याच्या गर्भात हा वेद परमात्म निगदित आहे, हे तत्व सामावले आहे. जगा, जर तुला शाश्वत सुखाची प्राप्ती हवी असेल तर तुला वैदिक सिद्धांताचा अभ्यास करून खऱ्या शाश्वत सुखाचा लाभ करून घ्यावा लागेल. या व्यतिरिक्त तू भौतिक शोध कितीही लावलेस आणि घर बसल्या दूरदूरचे ऐकलेस आणि पाहिलेस, स्वल्प काळात दूरची मजल गाठलीस, यंत्राच्या सहाय्याने अल्पावधीत विपुल ऐहिक सुखसाधने तू कितीही अपार निर्माण केलीस, आकाशात उडालास आणि यथेष्ट तेथे फिरलास, तरी तुला नितांत शांतीचा क्षण लाभणे दुर्लभ. शाश्वत सुखाचा लाभ होणे दुरापास्त. अचल समाधान बांधणे अगदीच अशक्य हे निर्भेळ सत्य आहे. उलट तुझ्या राक्षसी कृत्यांना त्यामुळे ऊत येत राहील. कामक्रोधादिक विकार बेफाम वाढतील आणि आपल्या अपस्वार्थाकरिता देशाचे देश उद्ध्वस्त करण्याची स्वपर घातुक प्रवृत्ती वणव्यासारखी तुझ्या अंतःकरणात सदैव पेटत राहील. खरे सुख पाहिजे असल्यास तू वैदिक सिद्धांताकडे बघ. तो तुला शाश्वत सुखाचा लाभ करून देऊन तुझा जीवनकलह पार मावळून टाकून केवळ सुखाच्या साम्राज्यात नित्य तृप्तीने नांदविल. सर्वांच्या पाठीमागे हात धुवून लागलेल्या मृत्यूभयापासून तुझी कायमची मोकळीक करण्याकरिता तमेवं विदित्वापि मृत्युमेती नान्यः पंथा विमुक्तये. अनंत मंगलरूप निरतिशय सुखघन एक परमात्माच आहे. म्हणून त्याचे ज्ञान आणि प्राप्ती करून घेऊनच मानव या मृत्यूला ओलांडून पलीकडील शाश्वत सुखसाम्राज्यात प्रवेश करतो आणि नित्य आनंदरूपी होतो. या मृत्यूदुःखापासून सुटका करून घेण्यास दुसरा कोणताच मार्ग अचूक नाही. म्हणून जिव्हाळ्याच्या हार्दिक पुत्रप्रेमाने वेद तुला सांगत आहे, तुझ्या भारतीय महदाचार्यांचा अनुभव आणि उपदेश ऐकण्याचा कंटाळा आला असल्यास अमृत सर्वांना सारखे पाश्चात्य वेदमतानुयायांचा खालील उपदेश ऐकून तरी मार्गावर ये. वैदिक सिद्धांताचा मनोभावाने अभ्यास कर आणि आनंदरूप होऊन कृतकृत्य हो. नान्यतो ज्ञायते धर्मो वेदादो वेश निर्वभो तस्मात् सर्व प्रयत्नेन धर्मार्थम वेदमाश्रयेत. वेदाशिवाय खरा धर्म जाणणे शक्य नाही. खऱ्या धर्माची उत्पत्ती केवळ वेदापासून झाली आहे. याकरिता धर्म ज्ञानार्थ वैदिक विवेचनाचाच आश्रय करावा म्हणून व्यासांनी सांगितले. मनूने यापूर्वीच वेदधर्माला श्रुतिस्मृत्युदितो धर्मो ह्यद्धर्मस्तद्विपर्ययः इत्यादी वचनांनी
गुरुपद अथवा यथार्थ सर्वाधिक श्रेष्ठ पद दिले. आणि हाच एक खरा धर्म, दुसरा अधर्म, यानेच मनुष्य सत्कीर्तीचा थोर पुरुष होऊन अनंत सुखाचा भागीदार होतो, असे उद्घोषित केले. यतोऽभ्युदय निःश्रेयससिद्धी सधर्मः, अशी धर्माची व्याख्या केली. ऐहिक सर्वोन्नत सुखाची आणि अनंत आत्मानंदाची प्राप्ती ज्याच्या योगाने होते तोच धर्म, म्हणून पूज्यपाद शंकराचार्यांनी यालाच पुस्ती जोडली. पाश्चात्य पंडितांच्या वचनांचीच मातब्बरी तुला वाटत असल्यास या वचनाशी पुढील वचने पडताळून बघ. ख्रिस्ती धर्माचा जाज्वल्य अभिमान बाळगणाऱ्या मोनियर नावाच्या एकनिष्ठ ख्रिस्त भक्ताने प्रथम कुतूहलाने सनातन धर्माच्या ग्रंथांचे वरवर अवलोकन केले. तेवढ्यानेच तो आकृष्ट झाला. परवशतेने आर्य धर्माच्या त्या सर्वाती श्रेष्ठतेपुढे विनम्र होऊन त्या दिव्य आनंदमय प्रकाशापुढे स्वदेहाभिमान, स्वराष्ट्राभिमान, स्वधर्माभिमान सर्व विसरून त्याने खाली गुडघे टेकले आणि दोन्ही हात जोडून याची अनन्यतेने स्तुती केली. आपल्या उद्धाराकरिता एकचित्ताने प्रार्थना केली, खोल अभ्यास केला आणि कायमचा भक्त झाला. त्याच्या तोंडचे काही उद्गार पाहू. हिंदुइझम इज ऑल टॉलरंट, ऑल कंप्लायंट, ऑल कॉम्प्रेहेन्सिव्ह, ऑल ॲब्झॉर्बिंग. हा सनातन हिंदू धर्म सर्व सहिष्णू, अति थोर विचारांचा, सर्वसम, अति विनयसंपन्न, विश्वव्यापक, सर्वसंग्राहक आणि सर्वांच्या अंतिम गतीचे सर्वाधिक श्रेष्ठ स्थान आहे. इट इज अ लिव्हिंग रिलिजन. It is scientific, carefully elaborated and practically valuable to all extent, not approached by any other religion in the world. केव्हाही सजीव असणारा हा सनातन धर्म आहे. हा स्वतः चेतन रूप असूनही सर्वांना चैतन्य आणतो. याची मांडणी अत्यंत शास्त्रशुद्ध आहे. याची विचारसरणी तात्विक आहे. सर्व दृष्टीनेही हा परिष्कृत आहे. तत्वज्ञानाच्या क्षेत्रात जितके याचे महत्त्व आहे त्याचे तितकेच महत्त्व व्यावहारिक क्षेत्रात पण आहे. जीवनाच्या अखिल कार्यक्षेत्रात याची तितकीच आवश्यकता आहे. ऐहिक अशा पारलौकिक उन्नतीचा हा उच्चतम कळसच आहे. अखिल जीवकोटीलाच अत्युन्नत अशा त्या ब्रह्मपदाची प्राप्ती करवून देण्यात याचा हातखंड आहे. याच्याहून उन्नत पद मिळवून देणे याहून इतर कोणत्याही धर्माला शक्य होत नाही आणि जगातला कोणताही धर्म इतक्या उन्नत स्थितीला पोहोचलेलाही नाही. सर्व धर्मांचा तुलनात्मक दृष्टीने संपूर्ण विचार करून आणि त्यांचा खोलवर अभ्यास करून झाल्यावर शेवटी आय हॅव फाउंड हिंदुइझम टू बी द मोस्ट सॅटिस्फॅक्टरी रिलिजन इन द वर्ल्ड. विश्वातल्या अखिल धर्मांचा विचार आणि अभ्यास करून झाल्यानंतर हा सनातन हिंदू धर्मच एक मला अतिशय समाधानकारक असा आढळून आला. वैदिक धर्माविषयी आतापर्यंत आपण काहीसे उतारे पाहिले. आता वेदवाङ्मयाविषयी पाश्चात्य पंडितांचे काय मत आहे हे आपण थोडेसे पाहू. I have found Hinduism to be the most satisfactory religion in the world. In Rigveda, we have poems composed in perfect language, in elaborate meter, telling us about gods and men, about sacrifices and battles, about the varying aspects of nature and the changing condition of society, about duty and pleasure, philosophy and morality. वेदांचे सर्वांगिक उच्चपद दाखविणारा हा उतारा हिस्ट्री ऑफ एन्शंट संस्कृत लिटरेचर या ग्रंथांतून घेतला आहे. आय मेंटेन दॅट टू एव्हरीबडी हू केअर्स फॉर हिमसेल्फ, फॉर हिज ancestors, for his history, for his intellectual development, a study of Vedic literature is indispensable. There is no literary relic full of lessons to the true student of mankind than the Rigveda. आपली सार्वांगिक उन्नती करून घेऊ इच्छिणाऱ्या खऱ्या विद्यार्थी साधकाकरता ऋग्वेद सोडून इतर कोणताही धर्मग्रंथ मार्गदर्शक होणार नाही, असे मॅक्स म्युलरचे वाक्य आहे.
इंडिया व्हॉट इट टीचेस अस या ग्रंथातला हा उतारा आहे. याचाच 1858 साली व्हिक्टोरिया राणीस लिहिलेल्या पत्रातील उताराखाली देतो. And if I were asked myself from what literature we have in Europe, who are nurtured almost exclusively on the thoughts of the Greeks and Romans and of the Semitic race, the Jewish may draw the corrective which is most wanted in order to make our inner life more perfect, more universal, in fact, more truly human. A life not for this life only, but a transfigured and eternal life. Again, I should point to India. सर्व पाश्चिमात्य दार्शनिकापेक्षाही इहपर सुखाचे अचूक मार्गदर्शन करणारे अखिल जागतिक मानवालाच उद्देशून सांगितलेले मूलग्राही तात्विक वाङ्मय कोणते असेल तर ते भारतीय वैदिक वाङ्मय हेच आहे. हे तत्व या उतारातून उजळ माथ्याने प्रकट होत आहे. विक्सर कझन नावाच्या एका फ्रेंच विद्वान तत्वज्ञाने एका मोठ्या सभेपुढे वैदिक वाङ्मयाविषयी जे घंटाघोषाने सांगितले ते येथे उद्धृत करतो. When we read with attention in poetical, philosophical monuments of the East, above all, those of India which are beginning to spread in Europe, we discover many a truth of truths so profound and which we make such a contrast with the meanness of the results at which European genius has sometimes stopped, that we constrained to kneel before the philosophy of the East and to see in the cradle a human race, the native land of the highest philosophy. युरोपात अलीकडे झपाट्याने प्रसृत होण्यास आरंभलेल्या पौर्वात्य तत्वज्ञानाचे त्यातही मुख्यत्वे करून भारतातील उदात्त आणि अतिरसमय तत्वज्ञानाच्या अतिशय रहस्यपूर्ण बहुमहत्वाच्या वैदिक ग्रंथभांडाराचे जेव्हा आम्ही सूक्ष्मरीतीने अवलोकन करतो तेव्हा वेदांतांनी सुशोभित झालेल्या तात्विक रत्नसागरात पाश्चात्य पंडितांच्या भेदक दृष्टीलाही दिपवून टाकणारी आणि निसर्गरमणीय असणारी अमोलिक अशी अपार सिद्धांत रत्ने आढळतात. त्याचा विस्तार केला असता आम्हा युरोपियनांची बुद्धी अतिमुग्ध आणि स्तब्ध होते. काही तत्वज्ञानांच्या प्रमेयांचा विचार करताना यापूर्वीही काही प्रसंगी युरोपियनांची बुद्धी स्तब्ध होण्यासारखे काही प्रसंग आले होते. त्यापेक्षाही ही भारतीय प्रमेये आणखी अधिक गहन आणि महत्त्वपूर्ण आहेत. विश्वाचे मार्गदर्शन करणाऱ्या विश्वभाग्योदयाच्या या अपौरुषेय वैदिक वाङ्मयाच्या पुढे, याच्या त्या भव्य दिव्यतेपुढे किती नाही म्हटले तरी भावावेशाने शेवटी गुडघे टेकून आम्हा सर्वांनाच मस्तक लवविणे भाग पडते. असा काही विलक्षण दैवी प्रभाव आहे. आपण कोण हे समजावून देऊन सर्वांना मूळ स्वरूपाची अचूक ओळख पटवून देणाऱ्या, आत्मसाक्षात्कार करवून देऊन सर्वांचा उद्धार करणाऱ्या अशा या मूलग्राही सर्वोन्नत तत्वज्ञानाचे जन्मस्थानच हा भारतवर्ष असल्यामुळे अखिल मानवाच्या शुद्ध धर्माची ही केवळ मायभूमी आहे. जेकोलियट नामक एका पाश्चात्य पंडिताकडून विरचित झालेल्या द बायबल इन इंडिया नावाच्या एका ग्रंथात सृष्टीच्या उत्पत्तीविषयी अनेक मतमतांतरांचा उल्लेख करून वैदिक मताचा उल्लेख करताना त्याने खालीलप्रमाणे लिहिलेले आहे. Astonishing fact, the Hindu revelation of Veda is of all revelations, the only one whose ideas are in perfect harmony with modern science as it proclaims the slow and gradual formation of the world. सर्व धर्माचे लोकही आपापला धर्मग्रंथ ईश्वरदत्त आहे असे म्हणतात. त्या सर्व ईश्वरदत्त धर्मग्रंथात अपौरुषेय वेदच एक असा ईश्वरदत्त धर्मग्रंथ आहे की ज्याचे विचार यात सावकाशपणे क्रमसृष्टीचा उपदेश असल्यामुळे आधुनिक विज्ञानाशी जुळतात
आम्हाला समंजस वाटतात आणि पटतात सुद्धा. थक्क करून टाकणारे सोलिव सत्य या एका वेदग्रंथातून मात्र आढळते. अमेरिकेच्या व्हिलर बिल्लॉक्स नामक एका विदुषीनेही अशाच तऱ्हेने आपले मत प्रकट केले आहे. We have all heard and read about the ancient religion of India. It is the land of the great Vedas, the most remarkable works containing not only religious ideas on a perfect life, but also facts which all the science has since proved true. Electricity, radium, electrons, airships, all seem to have been known to which the seers who found the Vedas. भारताच्या अतिप्राचीन वैदिक धर्माविषयी आम्ही संपूर्ण ऐकले आहे आणि वाचले आहे. भारत हे त्या अत्यंत महत्त्वपूर्ण आणि श्रेष्ठ अशा वेदांचे जन्मस्थान आहे की ज्यात संपूर्ण दिव्य जीवनाच्या धार्मिक तत्वांचेच एक केवळ विवेचन नसून आजपर्यंतच्या अखिल विज्ञानशास्त्रांनी सिद्ध करून प्रचारात आणलेल्या आणि सत्य म्हणून विश्वासून असणाऱ्या अखिल वैज्ञानिक सिद्धांताचे पण विवेचन आहे. इलेक्ट्रिसिटी, रेडियम, इलेक्ट्रॉन्स आणि विमाने इत्यादिकांचे ज्ञानही तपोबलाने वेदांचा शोध लावलेल्या त्या वेदद्रष्ट्या ऋषींना होते असे आढळून येते. आधुनिक विज्ञानशास्त्र म्हणजे वेदातील अबाधित सिद्धांताचे केवळ अनुकरणच होय. वेदांविषयी आतापर्यंत बघितले. आता उपनिषदांसंबंधी उदाहरणादाखल काही पाश्चात्य पंडितांची मते येथे उद्धृत करूया. In the whole world, there is no study so beneficent and so elevating as that of the Upanishads. It has been the solace of my life and it will be solace of my death. Upanishads are a product of the highest wisdom. It is destined sooner or later to become the fate of the people. मनुष्याच्या मनोभूमिकेस पराकाष्ठेच्या उन्नतीस पोहोचवून मानवजातीवर आत्मानंदाची प्राप्ती करून देऊन फार मोठा उपकार करणाऱ्या या उपनिषदांच्या अभ्यासाखेरीज सर्व जगात इतका लाभकारक आणि उन्नतिकारक असा दुसरा कोणताही श्रेष्ठ अभ्यास नाही. उपनिषदेच माझ्या आयुष्याचे समाधान, यांच्या आश्रयानेच मी नितांत सुखसमाधानाचे दिव्य जीवन अनुभवित आहे. यांच्या छत्राखालीच शेवटी निरतिशय सुखशांतीने मी देहत्याग करीन. उपनिषदांचे तत्वज्ञान म्हणजे बुद्धीच्या उच्चतम विकासाचे परिपूर्ण फळ आहे. आज ना उद्या हा वैदिक धर्मच विश्वधर्म होईल असे जगाचे निश्चित भविष्य आहे. या ठिकाणी धर्मो विश्वस्य जगतः प्रतिष्ठा हे श्रुतिवाक्य आठवते. जगाच्या सर्वांगिक उन्नतीचा धर्म जर कोणता असेल तर तो हा आर्यधर्मच म्हणून श्रुतीचे सांगणे आहे. शोपेनहॉरने हे जे मंगलमय भविष्य वर्तवले त्याप्रमाणेच होवो आणि विश्व आनंदाने नांदो. प्रोफेसर मॅक्समुलर यानेही शोपेनहॉरच्या यावरील विधानावर आपल्या संमतीची सही केली आहे. आपल्या अनुभवाची याला पुष्टी दिली आहे. या वैदिक तत्वाचाच त्याने अधिक पुरस्कार केला आहे. If those words of Schopenhauer required any endorsement, I should willingly give it as the result of my own experience during the long life devoted to the study of many philosophies and religions. If philosophy is meant to be a preparation for death, I know of no better preparation for it than the Vedic philosophy. शोपेनहॉरने केलेल्या विधानांच्या दृढतेकरिता माझी ही सही कोणी जर अपेक्षील तर ती मी माझ्या सर्व धर्माच्या आणि तत्वज्ञानाच्या दीर्घ परिश्रमाचा अंतिम निर्णय म्हणून केव्हाही मोठ्या आनंदाने देण्यास एका पायावर मी तयार आहे. आत्मतृप्तीने सकाळी मरणाचे स्वागत करण्यास अवश्य असलेल्या सिद्धतेला तत्वज्ञानाचा अभ्यासच कारण होतो.
असे झाल्यास एका वैदिक तत्वज्ञानाखेरीज दुसरे असे कोणतेही श्रेष्ठ तत्वज्ञान सबंध जगातच मला कुठे आढळत नाही आणि आहेसे वाटतही नाही. प्रसिद्ध अमेरिकन कवी इमर्सन हा सहज थोरोच्या दर्शनाला एकदा गेला. थोरो तेव्हा घोर अरण्याच्या एका विशाल वृक्षाखाली एका जीर्ण खाटेवर बसला होता. गंमत अशी की त्याच्या भोवताली आनंदाने बरेच लहान मोठे सर्प वावरत होते. जितकी थोरोची निर्भय स्थिती होती तितकीच सर्पांचीही स्थिती होती. आनंदाने आणि प्रसन्नतेने थोरो बसला होता आणि ते सर्प मात्र स्वच्छंदाने इतस्ततः विहरत होते. दोघांच्याही ठिकाणी बाह्य प्रसन्नता आणि आनंद सारखाच दिसून येत होता. क्षण एक इमर्सनचे चित्तही प्रसन्न झाले. आनंद वाटला. याचे रहस्य जाणण्याचे त्याच्या मनात आले. कोणत्या तात्विक ग्रंथाच्या अभ्यासाने अशी ही थोरोची स्थिती झाली असावी ते समजून घ्यावे असे त्याला वाटले. आश्चर्याने चकित झालेला इमर्सन विनयान्वित होऊन थोरोला विचारतो, "महाराज, आपल्या या सर्पांची भीती कशी वाटत नाही?" इमर्सनच्या या प्रश्नाला थोरोने जे उत्तर दिले ते फार मननीय आहे. "व्हेअर इज फिअर व्हेन मदर गीता इज देअर टू प्रोटेक्ट." हे थोरोचे उत्तर कोणास आश्चर्यमुग्ध करणार नाही. गीता माताच प्रत्यक्ष रक्षण करण्यास सदैव असताना भीती ती कोठून वाटणार? हा या इंग्लिश वाक्याचा अर्थ होतो. गीतेचे महत्त्व आणि आर्य तत्वज्ञानाची महती कोणाच्या मनात यामुळे बिंबणार नाही? थोरोच्या या उत्तराचा वाचकांनी विचार करावा. उशाखालची गीता चटकन काढून इमर्सनच्या हातावर ठेवली आणि या तात्विक ग्रंथांच्या अभ्यासाने माझी ही स्थिती झाली म्हणून सांगितले. थोरोचे जसे तसे इमर्सनचेही डोळे प्रेमाश्रूंनी भरले. दोघांच्याही मुखावर आनंद चमकू लागला. विलक्षण शांती समाधानाची दिव्य छटा उमटली. अहिंसा, समता, तुष्टिर्ज्ञानयोग व्यवस्थिती ही ज्ञानयोग स्थितीने लाभणारी अहिंसा आणि समता ही गीतेविषयी बोलताना हिबोहस म्हणतो, The most beautiful, perhaps properly the only true philosophical song that exists in any known tongue. सर्वच दृष्टीने अतिशय सुंदर किंबहुना जगातल्या सर्व प्रसिद्ध भाषातल्या साऱ्याच गीतामध्ये खऱ्या तत्वज्ञानाचा अचूक ग्रंथ सर्वतोपरी योग्य असा जर कोणता असेल तर ती भगवद्गीता होय. गीतेत वैदिक तत्वज्ञानच ठासून भरले आहे. वैदिक तत्वज्ञानाने थोरोसारखी समता लाभते आणि सर्वत्र आत्मभाव बाणतो. सर्वं भूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि इक्षते योगमुक्तात्मा सर्वत्र समदर्शिनः. या श्लोकाची येथे आठवण होते. वैदिक तत्वज्ञानाने सर्व आपल्यात आहे आणि आपण सर्वात आहो अशी स्थिती बाणते. अत्युन्नत समत्वाची ही अंतिम परिसीमा आहे. या ठिकाणी सायन्स ऑफ सेल्फ म्हणजे आत्मविज्ञान या ग्रंथातला एक उतारा द्यावासा वाटतो. It is the ancient socialism which some are convinced is truly scientific because, based on the science of psychology, the most important of all the sciences, as is being widely recognized in the West now. While modern socialism or communism, which calls itself scientific, fails to be so because it ignores and even goes positively against some fundamental facts and laws of human nature, and therefore will fail to realize its objective and fail exactly in the degree in and to the extent which it violates those facts and laws. All this world of objects, which is named by the word this, is made of and by ideation, and hence none who knows not the science of the self can carry action to fruitful issues.
He who knows the inner purpose of the laws, of process, and of its orders, ideated by the self-existent, he alone can rightly ascertain and enjoin the rights and duties of the different classes of human beings, of their social occupations, that is varnas, and vocations, and on their ashramas, stages in life. पुष्कळांना निश्चित असा विश्वास आहे की आर्यांचा प्राचीन समाजवाद हा अध्यात्मावर उभारला असल्यामुळे खरा शास्त्रीय समाजवाद आहे. अध्यात्मशास्त्र हे सर्व विज्ञानशास्त्रांचेही मूळचे मुख्य असे महत्वाचे शास्त्र आहे. म्हणून आता बहुतेक सर्वही पाश्चात्य मानतात. आधुनिक समाजवाद अथवा साम्यवाद कितीही शास्त्रीय समजला गेला तरी तो त्या बाबतीत पुष्कळ लंगडा पडतो. त्यांचे सिद्धांत त्रिकालाबाधित निसर्गाच्या मुख्य तत्वाविरुद्ध असल्यामुळे आणि ते मानवी स्वभावाला अथवा धर्मालाही तितकेसे जुळत पण नसल्यामुळे ते आपल्या ध्येयाला गाठू शकत नाहीत. जितक्या अंशाने ते मूलग्राही तत्वसिद्धांतांना सोडून आहेत तितक्या अंशाने ते केव्हाही तत्वनिदर्शनाच्या बाबतीत तोकडेच पडतील, अपूर्णच राहतील. तितके ते मानव स्वभावाच्या आणि प्राकृतिक नियमाच्या विरुद्धच जातील. हा वरील उतार्याचा सारांश आहे. आर्य संस्कृतीत विश्वात्मता आहे. आनंदघन परमात्यैक्य आहे. त्या स्वरूपभूत अनंत आनंदाचा आचार, विचार आणि प्रचार आहे. आर्य संस्कृतीत दुःखाचा मागमूसही नाही, भेदाचा वारा नाही, स्वार्थाचा प्रवेश नाही, वैयक्तिक सुखाचा गंध नाही. प्राणीमात्रांच्याच सुखाची इच्छा या आर्य संस्कृतीत आहे. प्राणीमात्राच्या उद्धाराचा संकल्प आहे. प्राणीमात्राच्या दुःख निवृत्तीचे दिव्य जीवन यात आहे. या आर्य संस्कृतीचा दुःख संतप्तांची दुःखे घालवण्याचा जणू अंगी मुरलेला जन्मजात स्वभावच आहे. न त्वहम अभये राज्यम न स्वर्गना पुनर्भवम कामये दुःखतप्तानां प्राणिनां आर्तिनाशनम. मी राज्याची अपेक्षा करीत नाही, स्वर्गाची इच्छा बाळगीत नाही, मोक्षाचीही मला अभिलाषा नाही, पण हताश अशा दुःखी कष्टी जीवांचे ते दुःख कष्ट नष्ट करावेत हेच एक माझे इष्ट आहे. असे तिने आपल्या कित्येक लेकरांकरवी आपले हृदय व्यक्त केले आहे. यदा न कुरुते भावम सर्वभूतेष्वमंगलम समदृष्टे स्तदा पुंसः सर्वाः सुखमया दिशः. जो अखिल प्राण्यांच्या ठिकाणीही जेव्हा अगदी कसलीही अमंगल भावना करीत नाही, त्या समदृष्टीच्या पुरुषाला सर्व ही दिशा सुखमयच असतात, असे तिने आपल्या मुलांना शिकवलं आहे. अहिंसा सत्यमस्तेयम शौच इंद्रिय निग्रहः दानम दया दमः शांतिः सर्वेषां सर्वसाधनम. कोणासही पीडा न देणे, सत्य भाषण करणे, कसल्याही परस्वाचा अपहार न करणे, सदैव शारीरिक आणि मानसिक पावित्र्य राखणे, मनोजय करून इंद्रिय दमन करणे, अन्न वस्त्र द्रव्यदान यथाशक्ती करणे, दयेने दिनांचे रक्षण करणे, दुष्ट प्रवृत्तींचे दमन करणे, सदैव शांत असून कधीच मनाचा क्षोभ न होऊ देणे, हा सर्व मानवजातीचा धर्म आहे. म्हणून आर्य संस्कृतीचे सांगणे आहे. समानीव आकुतिः समाना हृदयानिवः समानस्तु वो मनो यथा वस्सु सहा सनी. अभ्युदय निःश्रेयसाच्या प्राप्तीकरिता तुम्ही सर्व एकोप्याने प्रयत्न करा. परस्परास सहाय्य करा. परस्परांविषयीचे तुमचे प्रेम वृद्धिंगत होत राहावे. राष्ट्रीय, सामाजिक, आर्थिक, लौकिक आणि पारमार्थिक कर्तव्य तुम्ही एकमनाने पार पाडावीत, असा सर्व मानवांना वैदिक आर्य संस्कृतीचा उपदेश आहे. इति शिवम. सर्वे जनाः सुखिनो भवन्तु.